मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या योजना कॉर या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा जो 19 हप्ता आहे तो थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहे. ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी राहणार आहे, कारण की मित्रांनो, येणारा 19 हप्ता जो आहे तो थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहे. दुसरं म्हणजे मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19 हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे. कृषी मंत्री जे आहेत, केंद्रीय कृषी मंत्री यांनी सविस्तर माहिती जी आहे माध्यमाशी बोलत असताना त्यांनी सांगितले आहे, फक्त विनंती आहे की आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकला व्हिजिट करा. बेस्टाच असेल अवेलेबल झालेला आहे मित्रांनो. तर एकंदरीत आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकला व्हिजिट करा. बेस्टाच असेल अवेलेबल आहे. तर एकंदरीत मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार आता एकच कुटुंबातील पती आणि पत्नी आणि 18 वर्षाखालील मुले वगळून फक्त कुटुंबातील एकाच व्यक्तीला याचा लाभ मिळणार आहे. आणि याशिवाय खालील काही जे लाभधारी कायमस्वरूपी अपात्र सुद्धा ठरणार आहेत. कोणकोणते लाभधारी आहेत याकडे सुद्धा आपण लक्ष देऊ. तत्पूर्वी पुन्हा एकदा विनंती आहे, आपण पाहत आहात योजना कॉर यूट्यूब चॅनल. तर योजना कॉर यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. मिळालेल्या माहितीनुसार आता एकच कुटुंबातील पती पत्नी 18 वर्षाखालील मुले फक्त कुटुंबातील एकालाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. याशिवाय खालील जे लाभधारी आहेत हे सुद्धा वगळले जाणार आहेत. सविस्तर माहिती आता जाणून घेऊ. तर एकंदरीत मित्रांनो, या योजनेमधून नोकरदार असतील, डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, पेन्शनधारक असतील, सलग 3 वर्ष आयकर भरणारे लाभधारी असणार आहेत. दुसरं म्हणजे जमिनीची मालकी नसलेली किंवा जमिनीची शेती व्यतिरिक्त वापर करणारे. दुसरं म्हणजे मित्रांनो, राज्याचा रहिवासी नसलेले, अनरहिवासी भारतीय असलेले. दुसरं म्हणजे संविधानिक पदावर असलेल्या किंवा माजी संवैधानिक जे पदाधिकारी अधिकारी असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. स्वतःच्या मालकीची जमीन असलेले लाभधारी, स्वतःच्या मालकीची जी जमीन आहे, स्वतःच्या मालकीची जमिनीचे असलेले लाभधारी सुद्धा आहेत. दुसरं म्हणजे खोट्या माहितीच्या आधारे नेमणूक केलेल्या लाभधारी आणि स्वतःचा लाभ नाकारलेल्या किंवा जमीन विक्रीमुळे भूमिहीन झालेली व्यक्ती. एकंदरीत मित्रांनो, इथं वाचत असताना थोडं चुकलं माझं. तर एकंदरीत स्वतःच्या मालकीची जमीन असलेले लाभधारी म्हणजे हे एक स्वतःच्या मालकीची जमीन जी असते त्याप्रमाणे आहे आणि स्वतःच्या नाही, त्यांना लाभ मिळत असतो. तर एकंदरीत मित्रांनो, अपात्र जे लाभधारीची पडताळणी सुद्धा होणार आहे. एकंदरीत कशा पद्धतीने होणार आहे या संदर्भात सुद्धा माहिती घेणार आहोत. 19 हप्ता आहे थेट जो आहे ते जमा होणार आहे. आणि मी सांगितले आहे की कोणकोणते जे नोकरदार असतील किंवा डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील हे आता अपात्र ठरणार आहेत. आणि एकंदरीत आयकर भरणाऱ्या जे लाभधारी आहेत त्यांना पण हे हप्ता मिळणार नाही. 19 हप्ता कोणकोणत्या बांधवांना मिळणार याचा संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. तर अपात्र लाभधाऱ्याची पडताळणी आपण पाहणार आहोत. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार अपात्र लाभधाऱ्याची तपासणी मोहीम तालुका स्तरावरती सुरू केलेली आहे. यामुळे या योजनेचा लाभधाऱ्यांना लाभ मिळेल. ही योजना अधिक पारदर्शक बनेल. तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्यामध्ये आता काय होणार आहे, तर एक अपात्र पडताळणी होणार आहे आणि अपात्र जे ठरतील त्यांना हप्ता मिळणार नाही. काय निकष लावलेले आहेत त्या निकषानुसार त्यांनाच हप्ता मिळणार आहे. एकंदरीत ज्या शेतकरी बांधवांची EKYC प्रक्रिया जी आहे पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्याची EKYC प्रक्रिया ज्यांची पूर्ण नसणार त्या शेतकरी बांधवांना नव्याने EKYC जी आहे ती करायची आहे. आणि EKYC जर केली नसेल एकदा ही अद्याप ही EKYC, आता तुम्ही म्हणसाल आमची EKYC पूर्ण आहे का नाही, आम्ही कसं पाहायचं, तर एकंदरीत मित्रांनो अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा जवळच्या जो CSC सेंटर आहे, ऑनलाईन सेंटर जे असतं तुमच्या गावात असेल किंवा शहरामध्ये राहत असाल तर शहरामध्ये जे ऑनलाईन सेंटर असतं तिथे जाऊन तुम्ही भेट देऊ शकता. ऑनलाईन सेंटरला, CSC सेंटरला भेट दिल्याच्यानंतर तिथे चेक करा की स्टेटस चेक करा, 18 हप्त्याचा स्टेटस चेक करा. त्याच्यामध्ये लँड सेडिंग स्टेटस, आधार सेडिंग स्टेटस, EKYC हे तिन्ही प्रॉब्लेम जर दुरुस्त असतील तर काही अडचण नाही. तर शेतकऱ्यांना या नवीन नियमाची नोंद घेऊन आपली पात्रता तपासावी. आपण या गटात मोडत असाल तर तुम्हाला पुढचा हप्ता जो आहे तो मिळणार नाही. एकंदरीत EKYC प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे. EKYC जी आहे ती पूर्ण असणं गरजेचं आहे मित्रांनो. तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19 हप्ता जो आहे तो थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आधार संलग्न बँकेमध्ये येणार आहे.
एकंदरीत आधार संलग्न बँक म्हणजे काय, तर एकंदरीत आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे. ते पाहण्यासाठी आपल्याला सुरुवातीस आपल्याला UDI म्हणजे अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार किंवा CSC सेंटरवर गेल्याच्या नंतर आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ते पण चेक करा. आणि दुसरं म्हणजे PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्याचा स्टेटस सुद्धा तुम्ही चेक करू शकता. एकंदरीत मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता फक्त याच बांधवांना मिळणार आहे ज्या बांधवांची EKYC प्रक्रिया पूर्ण असणार आहे, त्याच बांधवांना मिळणार आहे. दुसरं म्हणजे मित्रांनो, जे या योजनेमधून कोण कोण वगळलेले आहे, तर या योजनेमधून नोकरदार, डॉक्टर, वकील, इंजिनियर, पेन्शनधारक असतील आणि सलग 3 वर्षे आयकर म्हणजे इन्कम टॅक्स भरणारे लाभधारी असणार आहेत. म्हणजे एकंदरीत वगळणार आहेत. इंजिनियर असतील, डॉक्टर असतील, वकील असतील, जे पेन्शनधारक असतील, नोकरदार असतील त्यांना आणि आयकर भरणाऱ्या सर्वांना जे आहे ते या योजनेमधून अपात्र केलेलं आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांची EKYC प्रक्रिया ज्यांची EKYC प्रक्रिया पूर्ण असणार नाही त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही. एकंदरीत मित्रांनो लक्षात घ्या, EKYC प्रक्रिया जर पूर्ण नसेल तर हप्त्याला मिळणार नाही, कारण की EKYC प्रक्रिया ही अनिवार्य केलेली आहे. आपण पाहतच आहात की 18 हप्ता जेव्हा 5 ऑक्टोबर 2024 रोजी टाकण्यात आला होता तेव्हाच काय केलं होतं, तर एकंदरीत मित्रांनो असं केलं होतं की EKYC प्रक्रिया ज्यांची पूर्ण नव्हती त्यांना हा या योजनेचा लाभ मिळालेला गेला नाही. लाभ मिळाला गेला नाही कारण की EKYC प्रक्रिया ही अनिवार्य केलेली आहे. त्या अनुषंगाने EKYC प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता आहे आणि हा 19वा हप्त्याचा लाभ मिळवायचा असेल तर एकंदरीत मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे EKYC प्रक्रिया जी आहे ती पूर्ण असणं गरजेचंच आहे. तसेच दुसरं म्हणजे मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलला तुम्ही पुन्हा एकदा सबस्क्राईब करू शकता, बेल आयकॉनला ऑल प्रेस करू शकता, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करू शकता, कारण की आपण आता 19वा हप्ता जो आहे तो थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे. आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ते पाहण्यासाठी मी सविस्तर माहिती सांगणार आहे. तर UDI किंवा माय आधारचं जे वेबसाईट आहे त्याला भेट द्या. तिथं तुम्हाला सविस्तर माहिती आधार सेटिंग स्टेटस पाहू शकता. तिथे मध्ये आधार सेटिंग स्टेटस पाहिल्याच्या नंतर आपल्या लक्षात येईल की कोणती बँक आपल्या याला लिंक आहे आणि सविस्तर माहिती त्या वेबसाईटवरती तुम्हाला दिसून येईल. तर एकंदरीत UDI म्हणजे काय, तर अधिकृत वेबसाईट आहे ही UDI. आपण अधिकृत वेबसाईटला, आधारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. आधार कार्डच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्याच्या नंतर तरच तुम्हाला लक्षात येणार आहे की कोणती बँक आधार कार्डला लिंक आहे. आणि या अनुषंगाने मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा आता 19वा हप्ता जो आहे तो थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. दुसरं म्हणजे मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता जो आहे, मी सांगितल्याप्रमाणे लँड सीडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम पण दुरुस्त असणं गरजेचं आहे. हा लँड सीडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम फार गरजेचा आहे. हा लँड सीडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम पण दुरुस्त असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता वाढून येणार का, हा पण प्रश्न उपस्थित असू शकतो. तर एकंदरीत मित्रांनो, हप्त्यामध्ये अद्यापही वाढ करण्यात आलेली नाही. अर्थसंकल्प जेव्हा येईल तेव्हाच अर्थसंकल्पामध्ये हा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकंदरीत मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यामध्ये लास्टच्या आठवड्यामध्ये भेटणार आहे. ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी असणार आहे. दुसरं म्हणजे मित्रांनो, केंद्रीय कृषी मंत्री यांनी त्या कार्यक्रमामधून वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री यांनी दिलेली आहे, माध्यमाशी बोलत असताना दिलेली आहे. एकंदरीत सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. तर आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करायचं आहे. तर धन्यवाद. जय शिवराय.